नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून काल 11व्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तब्बल 7 कंटेस्टंट हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. यामध्ये सागर कारंडे, प्रभू शेळके, राकेश बापट, दीपाली सय्यद, रेवा कौरसे आणि संकेत पाठक अशा 7 सदस्यांचा समावेश आहे. या 7 सदस्यांसाठी वोटिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच आजच्या दिवसाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आले आहेत. या ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार 7व्या स्थानी वाईल्ड कार्ड म्हणून आलेली रेवा कौरसे आहे, तर 6व्या स्थानी अभिनेता सागर कारंडे आहे, तर 5व्या स्थानी संकेत पाठक आहे, तर 4थ्या स्थानी दीपाली सय्यद आहे, तर 3ऱ्या स्थानी आली अनुश्री माने, 2ऱ्या स्थानी आहे प्रभू शेळके, तर 1ल्या स्थानी आहे आरबी म्हणजेच राकेश बापट. तर या ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार 1ल्या स्थानी राकेश बापट, तर अगदी बॉटमला 7व्या स्थानी आहे रेवा कौरसे. एकंदरीत स्ट्रॉंग पोझिशनमध्ये राकेश, अनुश्री आणि प्रभू शेळके दिसत आहेत, तर बॉटमला रेवा कौरसे, सागर कारंडे आणि दीपाली सय्यद हे कंटेस्टंट पाहायला मिळतात. त्यामुळे 3 सदस्यांपैकीच एक सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर या नॉमिनेट 7 सदस्यांपैकी कोण घराबाहेर जाईल असं तुम्हाला वाटतं? यासोबतच या 7 सदस्यांपैकी तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा.